नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 29 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होण्याची शक्यता अखेर संपली। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता 29 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होण्याची शक्यता अखेर संपली। पण देशांतर्गत बाजारामध्ये 29 फेब्रुवारी पर्यंत असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 29 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होण्याची शक्यता अखेर संपली। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 29 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होण्याची शक्यता अखेर संपली। पण 29 फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता 29 फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 4800 पार होण्याची शक्यता अखेर संपली। या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आपणास दिसत आहे तो 4200 ते 4500 च्या दरम्यान सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही एका रेंज मध्ये दिसत आहे आणि सोयाबीनचा बाजारभाव सध्या दबावात दिसत आहे। आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा मोठ्या दबावातून जात आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 3.5 वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती आहे। यामुळे जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला 29 तारखेपर्यंत सुधारणा होताना दिसणार नाही। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव 29 तारखेपर्यंत दबावात दिसणार। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 29 फेब्रुवारी पर्यंत 4200 ते 4600 च्या दरम्यान दिसणार आहे। आपल्याला या दबावात मध्यंतरी 50 ते 100 रुपयांची तेजी दिसू शकते। या तेजीचा फायदा घेऊन जर आपण तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा।
सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।